दगदग करणारे? तुमच्या आजूबाजूला सुद्धा कोणी आहेत का पुष्कळ दगदग करणारे? कोणी झोपेसाठी चादर नीट करत असेल, कोणी म्हणत असेल झोपण्याआधी किचनचा ओटा साफ करावा, कोणी म्हणत असेल अरे घर जरा साफसूफ करावं. असं कोणी असेल तर त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांना नम्रपणे विनंती करा की या बसा, अर्धा तासच बसा. 10 वाजून 18 मिनिटं झाली आहेत, 10 वाजून 50 मिनिटांनी प्रार्थना संपणार आहे. कदाचित उद्याचा दिवस, उद्याचं वर्ष तुम्हाला मला मिळणार नाही. किंबहुना ही प्रार्थनाच प्रियानो फार मोठी साक्ष आहे. ही प्रार्थना मुळात संकटातून सुरू झाली. जिकडे कोरोना आलं, कोरोनाचं संकट आलं, जग थांबलं होतं, तिकडे एका छोट्याशा गावातून, एका छोट्याशा मंडळीतून हा पवित्र शास्त्र अभ्यास प्रार्थना सुरू झालेली आहे. हालेलुया. ज्याला आता लवकरच 3 वर्ष पूर्ण होती. पण देवाची कृपा इतक्या विपुलतेने वाढली की सरासरी 30 ते 35 डिव्हाइसद्वारे 100 ते 150 लोक आपण जॉईन होत होतो. आपण देवाचं वचन ऐकतो. त्याच्या मागे माझी, तुमची, कोणाचीही वेगळी पात्रता नाही, योग्यता नाही. आपण अभ्यास केलेला ही केवळ आणि केवळ ख्रिस्तामध्ये देवाची झालेली विपुल कृपा. तर ह्याच्यामध्ये आपण स्वार्थी व्हायचं नाहीये. ही कृपा आपल्या कुटुंबातील व्यक्तींना, आपल्या मित्रमंडळींना, सर्वांना मिळावी म्हणून त्यांच्यासाठी निरंतर प्रार्थना, नम्रतेने त्यांना विनंती करणं गरजेचं. ख्रिस्ताच्या प्रीतीचा ओलावा सर्वांपर्यंत पोहोचवणं गरजेचं. तुम्ही आणि मी सुद्धा कोणी एकेकाळ अंधारात चाचपडत होतो. हालेलुया. मी माझी स्वतःची शिक्षक सांगतो. मी स्वतः 10 ते 11 मध्ये प्रार्थना सुरू होण्याआधी काय करायचं मला आठवत सुद्धा नाही. 3 वर्षापूर्वी कदाचित इंटरनेटवरती किंवा लॅपटॉपवरती 2-4 मूवी बघून झोपायचं, जेवायचं, झोपायचं, हेच उपक्रम चालू आहे. ही देवाची कृपा झाली की देवाने एक संधी दिली की बाबा हा जो वेळ आहे तो वचनाच्या अभ्यासासाठी राखून ठे. बाबा देवाचं वचन जे जीवन आहे नाही का, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आणि त्या वचनाने गेली 3 वर्ष तुम्हाला आणि मला जगवलेलं आहे. इतकंच केवळ नव्हे तर तुमची आणि माझी वाढ केली आहे की तुम्ही आणि मी जाऊन या जगामध्ये फळ द्यावं, ख्रिस्ताचा प्रकाश म्हणून जगामध्ये चमकावं, ख्रिस्ताचे साक्षी व्हावं. तर आता प्रियानो आपण त्या वाढीच्या लेवलला येणं गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटत नाही की 2020 मध्ये जे इन्स्ट्रक्शन द्यावे लागत होते की व्हिडिओ चालू करून बसा, पवित्र शास्त्र घेऊन बसा, वही पेन घेऊन बसा, आता तेच इन्स्ट्रक्शन देण्याची गरज नाही. आता आपण पुढच्या पायरीवरती जाणं गरजेचं आहे. काही दिवसापूर्वी एक उपक्रम चालू केला होता. तो माझी इच्छा आहे की आजपासून आपण पुन्हा तो उपक्रम चालू करू. प्रार्थनापूर्वक प्रियानो सर्वांना विनंती आहे की आजपासून जे काही वचनामध्ये सांगितलं जाईल ना, जे शिकवलं जाईल ते आपल्या सगळ्यांना कितपत समजलंय त्याच्यासाठी एकेका व्यक्तीने 5-5 मिनिटं घ्यायची सुरुवात. उदाहरणार्थ आज जे वचन, आज जे मनन सांगितलं जाईल त्याच्यावरती उद्या एका व्यक्तीने 5 मिनिटं, 2 मिनिटं, 1 मिनिटं तुम्हाला जेवढं बोलायचंय तेवढं बोलण्याची संधी घ्या. आणि फायदा हा होईल प्रियांनो, कुठल्या व्यक्तीचा गौरव नाही, कुठल्या मनुष्याचं शहाणपण, त्याची बुद्धी, त्याचं चातुर्य, त्याचं बोलण्याची शैली प्रकट करण्यासाठी नाही, तर केवळ आणि केवळ ख्रिस्तामध्ये तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची आध्यात्मिक वाढ व्हावी. कोणीही आपला भाऊ किंवा बहीण वचनामध्ये पाठी राहू नये. कुणाची काही शंका असेल तर त्याचं निरसन व्हावं. कुणाच्या अंतःकरणामध्ये बोलण्याविषयीची भीती असेल ती भीती दडपून जा. कारण तुमच्या माझ्या जीवनामध्ये एकाच भीतीची गरज आहे, ती आहे परमेश्वराचं भय. बाकी कुठल्याही भयाची, भीतीची आता गरज नाही. हालेलुया. तर माझी सर्वांना नम्रपणे प्रार्थनापूर्वक विनंती आहे की प्रत्येकाने आता 2-2, 3-3 मिनिटं दररोज घ्यायची. रविवारी तर मला माहिती आहे आपल्यातले ठराविक लोक बोलण्याची संधी घेतात आणि ठराविक लोक चुप्प बसतात. ठराविक लोक जॉईनच होत नाहीत की अरे बापरे रविवारी बोलावं लागेल, भीती वाटते. ही भीती आता प्रियानो आपण ख्रिस्तामध्ये मोडून काढतो. मनुष्याकडून नाही होणार, बलाने नाही होणार, पराक्रमाने नाही होणार. हे केवळ आणि केवळ देवाच्या आत्म्याने पूर्ण होईल. देवाच्या आत्म्याला आपल्याला फक्त कार्य करू द्यायचं, आपल्याला उभं राहायचंय, फक्त तोंड उघडायचंय. जीभ कशी वळवायची तो परमेश्वर वळवेल. तर मला कोण सांगणार उद्या कोण बोलणार? 2 मिनिटं घ्यायची. उद्या बोलण्याची संधी कोण घेणार? आज जे वचन शिकवलंय त्याच्यावरती सारांश सांगायचं. उद्या 2 मिनिटं कोण बोलणार? माझं प्रपोजल आहे विशाखा सिस्टर तुम्ही बोलावं, म्हणजे ते सोपंच आहे. म्हणजे ज्यांच्याकडे प्रार्थना आहे पुढच्या दिवशी त्यांनीच बोलायचं. बोला विशाखा सिस्टर, प्रयत्न करा 2 मिनिटं. ठीक आहे, बोलेन. ओके, ठीक आहे. आता यापुढे आपण ही एक थोडीशी पद्धत करण्याचा प्रयत्न करूया. स्वेच्छेने बोला, म्हणजे ज्यांच्याकडे उपकार स्तुती, गीत आणि प्रार्थना असतील पुढल्या दिवशी सारांश ते सांगतील. हालेलुया.
उदाहरणार्थ आज उत्कर्षती गीत प्रार्थना विशाखा सिस्टर यांच्या कुटुंबियाकडे होतं, तर उद्या त्यांच्याच कुटुंबियातील कोणीही या वचनाच्या सारांशावरती बोलू शकतो. हालेलुया. सोप्पा अगदी. आणि मी पुन्हा एकदा सांगते, व्हॉलेंटरी आहे, स्वेच्छेने आहे. बोलावं असं नाही वाटलं नका बोल, पण प्रयत्न करा. तुमची माझी ख्रिस्तामध्ये वाढ. पण आपल्या वचनाकडे परत येऊया. प्रेषितांची कृत्ये याचा 21वा अध्याय आपण अभ्यास करत आहोत. पौलाला माहिती होतं यरुशलेममध्ये त्याचा छळ होणार आहे. त्याला कबरबंद त्याचा जसा आगमने बांधला होता त्याप्रमाणे साखर दंड्यांनी बांधून त्याला फरफटत ओढून घेऊन जाणार आहे. पण हे माहित असताना सुद्धा पौल यरुशलेमेत गेला. इतकंच केवळ नव्हे तर विश्वासणारे त्याला काही नवस व्रत करायला सांगितलं, ज्याने त्याला काही आध्यात्मिक फायदा नव्हता. वैयक्तिक हानी होती, आर्थिक हानी होती, तरी सुद्धा सुवार्तेसाठी तो त्याच्यात सहभागी झाला. आणि हे करीत असतानाच तो नवस, तो व्रत पूर्ण होऊ नये म्हणून आसियातील यहुदी त्याच्या अंगावर चालून गेले, त्याच्यावरती खोटे आरोप केले. आणि आता आपण पुढे पाहूया की काय झालेलं आहे. मी विनंती करतो, प्रेषितांची कृत्ये 21-30 कोणीही वाचा. ही वाचक वर्ग तयार राहा. तेव्हा सर्व शहर गजबजून उठले व लोकांची एकच गर्दी झाली आणि त्यांनी पौलाला धरून मंदिरातून बाहेर ओढून काढले. तोच दरवाजे बंद करण्यात आले. आमेन. वचन फार महत्वाचं आहे प्रिय. जेवढं सोपं वाटतं ना तेवढंच गहन सुद्धा आहे. कारण या वचनामध्ये लिहिलंय, सबंध शहर त्या आसियातील यहुद्यांनी गजबजून काढलं. लोकांची एकच गर्दी झाली. हालेलुया. आता ही गर्दी जी आहे ना, गोंधळ आहे, त्याविषयी आपण थोड्याच वेळ शिकणार आहोत. परंतु वचनामध्ये लिहिले की सबंध शहर गजबजून उठलं. कदाचित 50व्या दिवसाच्या सणानिमित्ताने एवढं कदाचित गजबजलं नसेल जेवढं आता ते गजबजलेलं आहे. कारण देवाच्या आज्ञेनुसार, मोशेच्या नियमशास्त्रानुसार जो पेंटेकॉस्ट आहे, 50वा दिवस आहे, तो पर्व साजरा करण्यासाठी सबंध भागातली यहुदी यरुशलेमेत जमा झाले. पण हा प्रसंग जसा घडला तेव्हा वचनात लिहिले की सबंध शहर गजबजून उठले आणि लोकांची एकच गर्दी त्या जागेपाशी झाली. आणि त्या आसियातील यहुदींनी पौलाला धरून मंदिराबाहेर ओढून काढलं, फरफटत नेलं आणि दरवाजे बंद करण्यात. त्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने एक सांगितलंय प्रियानो. ही गोष्ट साधी सोपी नाहीये. कारण ते लोक मुळात यहुदी जे जमले होते ते देवाच्या मंदिरात देवाची उपासना करण्यासाठी, 50व्या दिवसाचा पर्व उत्सव साजरा करण्यासाठी जमले. जे विश्वासणाऱ्यांच्या दृष्टीने, यहुद्यांतील विश्वासणारे आणि परराष्ट्रातील विश्वासणारे यांच्या दृष्टीने पण भरपूर महत्वाचं. पण अभ्यास केलाय म्हणून मी विचारतो, का महत्वाचा होता हा दिवस? 50वा दिवस, पेंटेकॉस्टचा दिवस विश्वासणाऱ्यांच्या दृष्टीने का महत्वाचा होता? कोण सांगा? पट आता हे आपल्या जिभेच्या ओठावरती पाहिजे होतं. विश्वासणाऱ्यांसाठी 50वा दिवस का महत्वाचा होता? पौल का आला होता? काय घडलं 50व्या दिवशी? येशूचे स्वर्गारोहण झाले. नाही, थोडी तारीख चुकली. येशूचं स्वर्गारोहण त्याच्या 10 दिवस आधी झालं. 50व्या दिवशी काय झालं? पेंटेकॉस्टच्या दिवशी सोसायट्याचा वारा सुटला, भूमिकंप झाला. अजून काय झालं? पवित्र आत्मा आला सर्वांच्या. हालेलुया. पवित्र आत्मा. आता आपल्याला तुम्ही हे तोंडपाठ झालं पाहिजे. 50वा दिवस आहे जो पेंटेकॉस्ट दिवस आहे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान ज्या शब्बात दिवसाच्या दुसऱ्या दिवशी झालं, ज्या प्रभुवारी झालं, जो रविवार आहे, त्या शब्बात दिवसापासून 7 शब्बात मोजल्यानंतर जो 50वा दिवस आहे, जो पेंटेकॉस्टचा सण आहे, जो 50वा दिवस आहे, त्या दिवशी शिष्य आणि सगळे प्रेषित हे माडीवरल्या खोलीमध्ये प्रार्थना करायला जमले असताना ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती पवित्र आत्मा उतरला. हा तो 50वा दिवस होता. म्हणून आता त्याचे कित्येक वर्षानंतर, जवळपास 50-60 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. पण यरुशलेम मध्ये पुन्हा एकदा पौल आलेला आहे. 3 मिशनरी यात्रा त्याने त्याच्यामध्ये केलेल्या आहे. आणि त्याची इच्छा होती की 50व्या दिवशी तो यरुशलेम मध्ये जावं, असावा. पण ह्याच 50व्या दिवसाच्या आधी इकडे असं झालेलं आहे की आसियातील यहुदी लोकांनी त्याला फरफटत ओढून मंदिराच्या बाहेर काढलं आणि मंदिराचे दरवाजे बंद केले. त्याविषयी ख्रिस्ताने फार महत्वाची गोष्ट सांगितली. पण ते वचन वाचूया. मत्तई 23:13 कोणीतरी वाच.
मत्तय 23:13. अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करीता. तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणाऱ्यांनाही आत जाऊ देत नाही. आमेन. प्रभूने सांगितलं नाही का शास्त्र्यांना पुरुषांना की तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही स्वतः सुद्धा देवाच्या राज्यात जात नाही आणि जे स्वर्गाच्या राज्यात जाऊ इच्छिता त्यांचं दार बंद करतात आणि त्यांना सुद्धा देवाच्या राज्यात जाऊ इच्छितात. अडखळणारे लोक आहेत. तुमची केवढी दुर्दशा आहे. इकडे आसियातील यहुदी तेच करत आहेत. अनेक परराष्ट्रीयांमधून यरुशलेम मध्ये यहुदी जमलेत जे 50व्या दिवसाच्या उपासनेसाठी पर्वासाठी तिकडे जमलेले आहेत. परमेश्वराच्या मंदिरात सकाळ संध्याकाळ जाऊ इच्छित आहेत. पण इकडे पौलाला फरफटून ओढल्यानंतर त्यांनी काय केलं, मंदिराच्या दरवाजे त्याच्या मागे बंद केले. ते म्हणाले आता मंदिरात कोणी जायचं नाही, पहिलं आम्हाला पौलाला ठार मारायचं, पहिलं ह्याचा शहानिशा करायचा, मग दरवाजे उघडले जायचे. हे ख्रिस्ताने सांगितलं तेच इकडे पूर्ण करत आहेत. ढोंगी आहेत. स्वतः सुद्धा देवाच्या मंदिरात उपासना करायला जात नाहीये आणि जे जाऊ इच्छित आहेत, जे खरे विश्वासणारे आहेत, त्यांना सुद्धा जाऊ देत नाही. त्यांची फार मोठी दुर्दशा आहे. पण सावध राहूया. तुम्ही आणि मी अडखळ काल आपण अभ्यास केला नाही का प्रियानो, जगामध्ये दोनच गट आहेत. रिव्हिजन साठी विचारत आहे, कोण सांगणार कोणते दोन गट आहेत? एक ख्रिस्त आणि एक ख्रिस्त विरोधक. हालेलुया. एक ख्रिस्ताचे, दुसरे ख्रिस्त विरोधक. तुम्ही आणि मी ठरवूया आपण कुठल्या पक्षामध्ये आहे. जर तुम्ही आणि मी लोकांना अडखळतोय, जर तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या दृष्टीने ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत नाही, लोकांना प्रार्थनेत बसण्यासाठी प्रोत्साहन देत नाही. प्रार्थना म्हणजे केवळ हीच प्रार्थना नाही प्रिय, स्वतःची मंडळी, तुमच्या स्वतःच्या कौटुंबिक प्रार्थना, तुमची वैयक्तिक प्रार्थना, तुमचा युथ ग्रुप असेल, तुमचं महिला मंडळ असेल, तुमच्या वडिलांची प्रार्थना असेल, या सर्व प्रार्थना ज्या परमेश्वराच्या वचनासाठी पूरक आहे, त्याच्यामध्ये बसण्यासाठी जर आपण इतरांना प्रोत्साहन करत नसू, किंबहुना अडखळण होत असू, जास्त दूरचं उदाहरण देत नाही, जवळचं उदाहरण देतो. आता प्रार्थना चालू आहे, मला माहिती आहे बऱ्याच जणांच्या घरांमध्ये फार अडखळण होतं. प्रार्थना चालू असताना देवाचं वचन त्यांच्या कानापर्यंत जातच नाही. त्यांना एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी इयरफोन लावून बसावं लागतं, मला माहिती आहे. पण आपण लक्षात घेऊया की जे अडखण आहे ते या लोकांकडून नाहीये. तुमचं माझं युद्ध पहिलं म्हणजे पक्ष निवडायचं. आपण ख्रिस्ताकडचे आहोत, ख्रिस्त विरोधक. जर ख्रिस्ताचे आहोत तर तुमचं माझं युद्ध या अडखळणाऱ्या लोकांबरोबर नाहीये. काही जण मुद्दामून अडखळतात, काही जण नकळत अडखळतात, काही जण या शास्त्री परुषी आणि आसियातील यहुदींप्रमाणे आहेत, जे समजून उमजून सुद्धा ख्रिस्ताचा विरोध करतात, जे सापाची पिल्लच आहेत. पण तुमचं माझं युद्ध या सापाच्या पिल्लांबरोबर नाही. तुमचं माझं युद्ध दोनच गोष्टींबरोबर. हे सुद्धा मी उजळणीसाठी विचारतो, मी सांगत नाही, कोणीही सांगा. विद्याताई तुम्ही सांगू नका. तुमचं माझं युद्ध कोणत्या दोन व्यक्तींबरोबर? दोन व्यक्ती आहेत, स्वतःशी आणि दुतात्म्याशी. हालेलुया. थँक्यू सियोन. मला वाटतं रिबेका सिस्टर पण तेच उत्तर सांगत होत्या. पहिलं युद्ध आहे स्वतःशी. स्वतःच्या शरीरामध्ये ज्या वासना आहेत, जे पापाची वृत्ती आहे, त्याला खुदरणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर पहिलं युद्ध. आणि त्यानंतर दुसरं युद्ध, एकदा स्वतःला कह्यात ठेवल्यानंतर दुसरं युद्ध आहे ते दुष्ट आणि त्याचे पूर्ण सेना, आकाशातील दुरात्मे नाही का, त्यांच्याबरोबर युद्ध. माझा विश्वास आहे तुम्ही काल इफिस्करस पत्राचा 6वा अध्याय वाचला असाल. ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री, ह्याच्याबरोबर आपलं युद्ध आहे आणि त्यासाठी ती शस्त्र सामग्री गरजेचं आहे. आणि एकदा हे आपल्याला कळलं की आपल्याला समजू शकतं की पौलाला जे फरफटून येत आहेत, जे दरवाजे बंद करत आहेत, ते सगळे ख्रिस्त विरोधक गटातलेच आहे. काही जण जाणून बुजून करत आहेत, जे मंदिर ती जी गर्दी जमलेली आहे, जे विरोध करत आहेत, आरोळ्या देत आहेत. काही जण नकळत आरोळ्या देत आहेत, त्यांना माहिती नाही काय. आपण वचनामध्ये पुढे जाऊया. प्रेषितांची कृत्य 21:31 ते 34 पर्यंत, 31 पासून 34 पर्यंत. मग ते त्याला जीवे मारू पाहत असता फलटणीच्या सरदाराकडे बातमी लागली की संबंध यरुशलेमेत गडबड उडाली आहे. तात्काळ तो शिपाई व शताधिपती ह्यांना घेऊन त्यांच्याकडे खाली धावत गेला. सरदार व शिपाई ह्यांना पाहून त्यांनी पौलाला माराव्याचे थांबवले. तेव्हा सरदाराने जवळ येऊन त्याला धरले आणि 2 साखळदंडांनी बांधण्याचा हुकूम केला. मग हा कोण व ह्याने काय केले असे तो विचारू लागला.
तेव्हा लोकातून कोणी काही ओरडू लागले. ह्या गलबल्यामुळे त्याला खात्रीलायक असे काही कळेना, म्हणून त्याने त्याला गड्डीत नेण्याचा हुकूम केला. आमेन. आमेन. इथे आपण समजतो, म्हणून मी मगाशी म्हटलो नाही का आज गोंधळ या गोष्टीविषयी पण आपण शिकलो. गोंधळ किंवा गलबला वचनामध्ये लिहिलेलं आहे की पौलाला जेव्हा ते घेऊन आले, परपटत घेऊन आले आणि पूर्ण शहर गजबजून उठले, लोकांची गर्दी झाली. मंदिराचे दरवाजे त्यांनी बंद केले, कारण आसियातील यहुदी त्यांनी आता ठाम ठरवलं होतं की पौलाला दगडमार करून त्याला ठार करायचं. परंतु त्याच वेळी वचनामध्ये लिहिले पलटणीचा जो रोमी सरदार होता, तो रोमी सरदाराकडे बातमी लागली की संपूर्ण यरूशलेम मध्ये गडबड लागलेली, हालेलुया, दंगल होणार आहे. म्हणून वचनामध्ये लिहिले तो तत्काळ शिपाई आणि शताधिपती यांना घेऊन त्यांच्याकडे खाली धावत गेला. सरदार शिपाई यांना पाहून त्यांनी पौलाला मारावयाचे थांबवले. आपण समजणं महत्वाचं प्रियानं, म्हणजे या घटकेपर्यंत ते पौलाला बेदम मारहाण करत, गर्दीची मारहाण आपण समजणं गरजेचं. आणि हे घडत असताना सरदाराने जवळ येऊन त्याला धरलं, 2 साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला आणि विचारलं की बाबा कोण आहे, याचा आरोप काय आहे, एवढं तुम्ही त्याला बेदम मारहाण का करत आहात या मनुष्याला. कारण पौलाचा अर्थच आपल्याला माहिती आहे, लहान, उंचीने कदाचित कमी होता, काटक होता. तो ऑलरेडी बिचारा काटक आहे, कुठला मारू शकत असा व्यक्ती नाहीये, दिसण्यास तर असा दिसत नाहीये की कुठला दंगल करणारा गुंड असेल. म्हणून तो सरदार विचारत आहे की अरे ह्या मनुष्याला तुम्ही का मारतात, त्याच्यावरती आरोप काय आहे. वचन सांगतं की तेव्हा लोकांतून कोणी काही ओरडू लागलं. सगंध गलबल्यामुळे त्या सरदाराला खात्रीलायक असं काहीच कळलं. आपण अभ्यास केलेला आहे प्रिय, नाही का? पवित्र शास्त्रामध्ये अनेक वेळा असा गोंधळ गलबला उडलेला आहे. हालेलुया. सर्वात प्रथम पवित्र शास्त्रामध्ये गोंधळ कुठे नमूद आहे ना, आपण ते वचन वाचलं. आपल्याला हे गोंधळ करणं फार गरजेचं आहे. बाबेलचा बुरुज, येस विद्यार्थी. उत्पत्ती याचा 11वा अध्याय वचन 6 ते 9 कोणी वाचा. उत्पत्ती 11, 6 ते 9. परमेश्वर म्हणाला, पहा हे लोक एक आहेत, ह्यात सर्वांची भाषा ही एकच आहे व ही ह्यांच्या कृत्यांची सुरुवात आहे, आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास ह्यांना कशानेही अटकाव होणार नाही. तर चला आपण खाली जाऊन ह्यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे यास एकमेकांची भाषा समजावयाची नाही. नंतर परमेश्वराने तेथून त्यास सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले. ह्याप्रमाणे त्यांचे नगर बांधाव्याचे राहिले. म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्यास सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले. आमेन. आमेन. गोंधळ का होतो माहितीये का? गोंधळ समजणं पण फार महत्वाचं आहे. गोंधळ तेव्हा होतो, गडबला तेव्हा होतो, गडबड तेव्हा होते जेव्हा देवाचं ज्ञान मनुष्यांमध्ये बसत नाही. मनुष्य म्हणतो की अरे नाही, देवाच्या ज्ञानापेक्षा माझं जे ज्ञान आहे ते जास्त मोठं, मला जे कळतं ते जास्त कळतं, देवाला काही माहिती नाही. मी माझ्या बुद्धीवर, माझ्या ज्ञानावर, माझ्या शक्तीवर, माझ्या पराक्रमावर सर्व गोष्टी करू शकतो. जेव्हा तो गर्व मनुष्यामध्ये येतो, जो दुष्टामध्ये पण आला होता नाही का, तो गर्व जेव्हा मनुष्यामध्ये येतो ना, तेव्हा वचनामध्ये आपण अभ्यास केलाय, तेव्हा परमेश्वराने मनुष्यांमध्ये तो गोंधळ माजवला. हालेलुया. मनुष्याला त्याची जागा दाखवून दिली की बाबा तू तुझ्या बुद्धीने काही करू शकत. त्या गोंधळाची सुरुवात त्या बाबेलच्या बुरुजापासून झालेली नाही का. बाबेल या शब्दाचा अर्थच होतो घोटाळा. लिहून ठेवलेले की त्या बाबेलानंतर मिस्री साम्राज्य असेल, अश्शुरी साम्राज्य असेल, ज्या 31 राजांचा पाडाव यहोशवाच्या काळात इस्रायलींनी केला, ते कनान देशातील 31 साम्राज्य असतील. त्यानंतर आलेले यबुसी, बाबेल, मेदी, पारसी, ग्रीक आणि आता आपण पाहतो रोमी साम्राज्य. या सर्व साम्राज्यांनी, या सत्ताधीशांनी हाच विचार केला की आम्ही गगनापर्यंत पोहोचू नाही का, आम्ही परमेश्वरा इतके किंवा परमेश्वरापेक्षा वर चढू. आणि अनेकदा परमेश्वराने आपल्या संदेशाद्वारे हेच वचन पाठवलं की जो उन्मत्त होतो, उन्मत्त मान खाली केली. त्यांचा घोटाळा, त्यांचा गोंधळ करणारा परमेश्वर आहे. कारण आपण समजणं फार गरजेचं आहे. लोक परमेश्वराच्या आज्ञेनुसार वागू देत
किंवा परमेश्वराच्या आज्ञे विरोधात वागू दे, जसं इकडे ते पौला विरोधात खोटे आरोप करून त्याला फरफडत नेत आहेत, त्याला मारहाण करत आहेत, ज्याच्यावरती येशूच्या खुणा जो धारण करून आहे. पण तरी सुद्धा आपण हे समजणं गरजेचं आहे, ही गोष्ट फार महत्वाची आहे की या सगळ्या प्रसंगामध्ये परमेश्वर नियंत्रणात आहे. म्हणून वचनामध्ये लिहिले की तत्काळ जे नगरातले सरदार होते ते तत्काळ त्यांना ती बातमी लागली, ते तत्काळ धावत गेले, कारण परमेश्वर नियंत्रणात होता की येथे पौलाच्या शरीराचा केस, डोक्याचा एक केस देखील भूमीवर पडला नाही पाहिजे. जरी त्याला मारहाण होत होती तरी त्याची प्राणहानी तिकडे होण्याचं नव्हतं. म्हणून ते सरदार धावत आले. त्यांनी पौलाला पकडल्यानंतर त्या आसियातील यहुदी आणि इतर लोकांनी पौलाला मारहाण करायचं थांबवलं, कारण परमेश्वर नियंत्रणात आहे, आणि त्यांचा गोंधळ उडवला. म्हणून लोकांतील कोणी काही बोलू लागलं, पण कोणाला ठोस सांगता नाही आलं की पौला विरोधात त्यांचा आरोप आहे. आपण आधीच्याच वचनामध्ये वाचले की त्यांनी पौला विरोधात 3 खोटे आरोप केले. पहिला खोटा आरोप केला होता की हा नियमशास्त्राच्या विरोधात बोलतो, दुसरा आरोप केला होता की हा मंदिर आहे, मंदिराच्या विरोधात बोलतो, आणि तिसरा आरोप केला होता की इफिस्कर त्रिफिम जो हेल्लेनी आहे त्याला त्याने मंदिरात आणून मंदिर विटाळलेलं आहे. 3 आरोप केले. पण जेव्हा सरदाराने विचारलं तेव्हा मात्र त्यांना एकही आरोप सांगता आला नाही. कोणी काही बोलू नये, कारण त्यांचा गोंधळ परमेश्वराने उडवला. तुम्ही आणि मी समजणं गरजेचं आहे. आपल्या जीवनात सुद्धा प्रियांनो, जेव्हा दुष्ट आपल्यावरती हल्ले करतो, मग ते आपल्या कामाच्या ठिकाणी असेल, कुटुंबामध्ये असेल, कुठेही असेल, अशा वेळी प्रियांनो आपल्याला समजणं गरजेचं आहे की परमेश्वर नियंत्रणात आहे. आपण प्रार्थना करायची, कारण समोरच्या व्यक्तींचा गोंधळ परमेश्वर उडवणार. त्याविषयी आपण काही संदर्भ वाचूया. स्तोत्रसंहिता 2:1-4 कोणीतरी वाचा. स्तोत्रसंहिता 1 सर्वांना पाठ आहे, 2 कुणाला पाठ असेल तर बोलून दाखवा. स्तोत्रसंहिता 2:1-4. राष्ट्राने दंगल का मांडली आहे? लोक व्यर्थ योजना का करतायत? परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवर राजे उठले आहेत. सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की चला आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्यांचे पाश फेकून देऊ. स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे, प्रभू त्यांचा उपवास करीत आहे. आमेन. आमेन. जो परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, स्वर्गात जो राजासनारूढ आहे, वचन म्हणतं की परमेश्वर अशा लोकांचा उपवास करतो. मग ते सामान्य व्यक्ती असू दे किंवा पृथ्वीवरील भले मोठे राजे असू दे. वचन सांगतं की राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे? लोक व्यर्थ योजना करतायत. का करतायत? त्यांचं मानस हा आहे की परमेश्वराविरुद्ध आणि त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध आम्हाला उठायचंय, आपल्यावरील त्यांची बंधने तोडून टाकू, आपल्यावरील त्यांचे पाश फेकून देऊ. पण परमेश्वर अशा लोकांना हसतो प्रिय. हालेलुया. कारण परमेश्वर नियंत्रणात आहे. त्याच्या आज्ञेशिवाय प्रियानो कोणतीही गोष्ट या जगामध्ये होत नाही. परमेश्वर नियंत्रणात आहे हा विश्वास आपण दृढ ठेवणं गरजेचं. आपण थोड्याच दिवसापूर्वी अभ्यास केला, असाच गोंधळ अजून सुद्धा कुठेतरी उठला होता. पण तो संदर्भ वाचूया. प्रेषितांची कृत्य 19:32-34 पडून थोडं 2 अध्यायात 19:32-34. तेव्हा कोणी काही अशा आरोळ्या मारू लागले. लोकांचा एकच गोंधळ उडाला आणि आपण कशाला जमलो आहोत हे ते बहुतेकास कळले नाही. मग अलेक्सांद्राला यहुदी लोकांनी पुढे केल्यावर कित्येकांनी त्याला गर्दीतून बाहेर ओढले. तेव्हा अलेक्सांद्र हाताने खुणवून लोकांची समजूत घालू पाहत होता. वचन 34 सुद्धा वाचा. परंतु तो यहुदी आहे असे समजल्यावर सुमारे 2 तासपर्यंत इफिस्करांची अंतर्यामी थोर अशी सर्वांची एकच आरोळी झाली. आमेन. हालेलुया. आपण अभ्यास केलाय नाही का प्रियानो? इफिसमध्ये जेव्हा दंगल झाली तेव्हा सुद्धा असाच प्रकार झाला. कोण ते ज्या नाट्यगृहामध्ये जमले होते तेव्हा कशासाठी जमले बहुतेकांना माहिती नव्हतं, कारण त्यांचा गोंधळ उडवणारा परमेश्वर होता. कोणी काही अशी आरोळी मारत लागले. आणि जेव्हा वचनामध्ये लिहिलेलं आहे की अलेक्झांद्र जो होता त्याला यहुदी लोकांनी पुढे सरसवल्यानंतर त्याला सुद्धा त्यांनी शांत केलं, कारण तो देवाच्या वचनानुसार बोलणारा नव्हता. आपण अभ्यास केलेला. आणि मग ते आरोळ्या टाकायला. हालेलुया. परमेश्वर नियंत्रणात आहे. या नियंत्रणाविषयी आपण 2
संदर्भ वाचूया. मी विनंती करतो सर्वप्रथम योग याचा 42 अध्याय वचन 1 ते 6 कोणीतरी वाचा. योग 42 1 ते 6. अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा हा कोण? तो मी. यास्तव मला समजत नाही ते मी बोललो. ते माझ्या आटोक्याबाहेरचे अद्भुत आहे. ते मला कळले नाही. आता ऐक, मी बोलतो. मी तुला विचारतो, तू मला बोध कर. मी तुझविषयी कोणाकडे ऐकले होते. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे. म्हणून मी माघार घेऊन धूळ राखेत बसून पश्चाताप करीत आहे. आमेन. हालेलुया. हे बस. योग जसा म्हणाला ना प्रियानो, तशी प्रार्थना आपण करणं गरजेचं आहे. जेव्हा तुमचा माझा विश्वास प्रकट होईल, तुम्हाला मला कळेल की होय परमेश्वर प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये नियंत्रणात आहे, तेव्हा आपण त्यालाच शरण जाऊ. आपण लोकांना शरण नाही जाणार. कुठला डिनॉमिनेशन, कुठला कायदा, त्याला शरण नाही जाणार की अरे वा हा कायदा झाला म्हणजे आमच्या फायद्याचा आहे, हा कायदा झाला म्हणजे आमच्या नुकसानीचा आहे. कारण आपल्याला माहिती आहे प्रियानो, परमेश्वर नियंत्रणात आहे. याचा एक सुंदर संदर्भ आहे. मी वचन सांगत नाही, पण आपण अभ्यास केलाय. दानिएलाच्या पुस्तकामध्ये एक संदर्भ आहे. काहीतरी कायदा झाला आणि तो कायदा देवाच्या उपासनेच्या विरोधात होता, परंतु त्यानंतर दानिएलाने काहीतरी केलं. कोणाला तो प्रसंग आठवत असेल तर 2 शब्दात सांगा. कोण सांगा? त्यांच्या देवाला नमन करायचं. थोडस अजून डिटेलमध्ये सांगितलं चालेल विद्यार्थी. कोण राजा होता, त्याने काय फतवा काढला? डॅनियल राजाने एक फरमान काढलं. दानियल राजा नव्हता, दानियल संदेष्टा होता. राजा कोण होता? दानियल संदेष्टा, दरवेश राजाने. येस, दारियावेश. बरोबर. दरवेश राजाने एक फरमान काढलं आणि त्या सांगितलं की फक्त कुठल्याही देवाच्या पाया पडायचं नाही, येशू ख्रिस्त म्हणजे मूर्ती पूजा करायची नाही, आणि असं त्याने एक हुकूम काढला. पण डॅनियलनं आपल्या देवाची प्रार्थना दिवसातून 23 गुडघ्यावरून प्रार्थना केली. देवाचं हे केलेलं आहे. हालेलुया. त्याची आज्ञा, राजाची आज्ञा मानली नाही. ठीक आहे. थँक्यू. वचनाकडे मी जात नाही प्रियानो, पण स्पष्टपणे आपण समजूया की जो मला वाटतं मेदी राजा होता नाही का, दारियावेश जो मेदी राजा होता, त्यावेळी त्या अधिकारी जे दानिएलावरती, असं म्हणू शकतो की दानिएलावरती त्यांचा रोष होता. त्यांना माहिती होतं दानिएल हा इब्री आहे, इस्रायली आहे, जो जिवंत देव आहे, त्याची उपासना करणारा मनुष्य आहे. दिवसातून 3 वेळा नित्य गुडघे टेकून यरुशलेमकडे आपली खिडकी उघडून गुडघे टेकून तो प्रार्थना करायचा. म्हणून त्यांनी त्याला जाळ्यात पाडावं. म्हणून राजाकडे विनंती केली की राजा तू फरमान काढ की पुढील काही दिवस केवळ दारियावेश राजाचीच लोकांनी उपासना करायची. म्हणजे दारियावेश राजा हा देव आहे म्हणून केवळ त्यालाच गुडघे टेकायचे, बाकी कुठल्याही देवताची प्रार्थना करायची. हालेलुया. आणि जेव्हा दारियावेश राजाने तो फरमान काढला आणि मेदींच्या कायद्यानुसार तो फरमान स्वतः दारियावेश राजा सुद्धा बदलू शकत नव्हता. एकदा त्याच्यावरती मोहर बसली म्हणजे बसली. नो अमेंडमेंट्स. कायदा बदलू शकत नाही. आणि जेव्हा तो कायदा झाला, दानिएलाने तो कायदा ऐकला, त्यानंतर प्रियानो दानिएलाची प्रतिक्रिया काय, आपण हे समजणं फार गरजेचं. दानिएलाने समजलं, कायदा ऐकलेला आहे, आणि कायद्यामधली शिक्षा पण दानिएलाला माहिती होती की आता कायदा असा झालेला आहे की जर दारियावेश राजा व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही दैवताची जो उपासना करेल त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल, मग तो कोणीही असो, त्या क्षणी त्याला फाडून खातील. हे सगळं माहिती असताना दानिएल कुठे दारियावेश राजाकडे विनंती करायला गेला नाही की अरे राजा, मी तर तुझा प्राईम मिनिस्टर आहे, गव्हर्नर आहे, मी सांगतोय कायदा बदल किंवा माझ्यासाठी एक एक्सेप्शन कर, माझ्यासाठी अपवाद कर की हा कायदा होऊ नये, असं काही दानिएल बोलला नाही. काही दानिएलाने मोर्चा काढला नाही इस्रायल लोकांचा. कुठे जाऊन कोर्टामध्ये त्याने लिटिगेशनसाठी रिक्वेस्ट टाकली नाही, विनंती टाकली नाही की कायदा बदलावा. कुणाला पत्र पाठवलं नाही. काय केलं दानिएलाने? पहिलं दानिएलाने नित्यक्रमाने, त्याला माहिती होतं खाली गुप्तहेर आहेत, ते बघत आहेत की ह्याने आता प्रार्थना केली की याला पकडायचं. दानिएल गेला, आपल्या नित्यक्रमाने खिडकी उघडली, यरुशलेमच्या दिशेने असणारी खिडकी उघडली आणि गुडघ्यावरती टिकून प्रार्थना. हालेलुया. कारण काय माहितीये का, दानिएलाला माहिती होतं परमेश्वर नियंत्रणात आहे.
त्याच्या आधी सुद्धा तुम्ही दानिएलाचं पुस्तक वाचाल, तुम्हाला कळेल की दानिएलाचे मित्र हनन्या, अझर्या आणि मिखाएल, ज्यांची बाबेलामध्ये नावं दिली होती, शद्रक, मेशक, अबेदnego, यांनी सुद्धा राजाच्या सुवर्ण मूर्तीला नमन केलं नाही. ते म्हणाले, राजा म्हणाला आता तुम्हाला आगीच्या धगधगीत आगीमध्ये टाकणार आहे, आता तरी नमन करा. ते म्हणाले, महाराज चिरायू असा, तुम्ही महाराज आहात बरोबर आहे, पण ते काही असो, आम्ही जिवंत इस्रायलाच्या देवाशिवाय कोणालाही नमन करणार. काही वादविवाद केला नाही, काही धरणं केलं नाही, काही नाही प्रिय. फक्त म्हणाले की आम्ही जीवन देवाची उपासना करू. आपण अभ्यास केला, तुमच्यातल्या बऱ्याच जणांना माहिती असेल, धगधगीत आगीत त्यांना टाकलं, किंबहुना टाकणारे सुद्धा जळून राख झाले, पण त्यांच्या केस सुद्धा, त्याला सुद्धा अग्नीचा गंध लागला नाही. आणि त्या अग्नीमध्ये त्यांच्या पुढे एक मनुष्य चालत होता. कोण सांगणार कोण चालत होता? वचनामध्ये विचार. पवित्र आत्मा, परमेश्वर. आता मात्र सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलं पाहिजे, आता चुकलं नाही पाहिजे. एवढी वर्षी आपण अभ्यास करतो. कोण सांगणार अग्नीमध्ये त्यांच्या पुढे कोण चालत होता? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त. संडे स्कूल मुलांचा चांगला अभ्यास आहे. नबुकदनेस्तर राजाने पाहिलं, तो राजा म्हणाला की त्यांच्या बरोबर पुढे एक मनुष्य चालत आहे, त्याचं स्वरूप मनुष्याच्या पुत्रासारखं, देवदूतासारखं आहे, देवपुत्रासारखं आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रिय, जो त्यांच्या पुढे त्या अग्नीमध्ये चालत होता. माझा जर विश्वास आहे ना, परमेश्वर नियंत्रणात आहे, तर सर्व समय प्रियांनो तुम्ही आणि मी परमेश्वराला शरण जाऊ. मनुष्यांच्या कायद्यांना शरण जाण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणं कधीही चांगलं. अजून एक संदर्भ वाचून आपण पुढे जाऊया. कलस्से 1:15-19 कोणीतरी वाचा. कलस्सेकरास पत्र 1 15-19. कलेसी किती? 1 वचन 15-19. तो अदृष्ट देवाची प्रतिमा आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले ते सर्व त्यांच्यामध्ये उत्पन्न झाले. सर्व त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी उत्पन्न झाले. तो सर्वांचा पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट होतात. तो शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. सर्व पूर्णता त्याच्यामध्ये वसावी आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती तद्वारे सर्व ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो त्याच्या स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करणे हे पित्याला बरे वाटते. आमेन. हे वचन प्रियनो तुमच्या माझ्या अंतःकरणात पूर्ण फार गरजेचं आहे, कारण हे वचन प्रियनो तुम्हाला मला जर स्पष्ट माहिती आहे, पक्कं ठाऊक आहे, आपला विश्वास जर त्या ख्रिस्तावरती आहे, तर तुम्ही आणि मी डळमळणार नाही. आपल्याला माहिती आहे की सगळ्या समयी, चांगल्या समयी, दुःखाच्या समयी, आनंदाच्या समयी, ज्या समयामधून पौल जात आहे त्या पर्सिक्युशन मध्ये, त्या छळामध्ये, त्या निंदेमध्ये सुद्धा परमेश्वर नियंत्रण. कारण पौल स्वतः म्हणतो की ख्रिस्त जो आहे तो उत्पत्ती ज्येष्ठ आहे. आकाश आणि पृथ्वीवरील असलेलं दृश्य अदृश्य, राजे, अधिपती, सत्ताधीश, अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व काही ख्रिस्तामध्ये निर्माण झाले, ख्रिस्ताच्या द्वारे आणि ख्रिस्ताच्या साठी निर्माण झालेले. हालेलुया. एवढंच नाही, पुढे वचन म्हणतं की तो ख्रिस्त जो आहे तो सर्वांच्या पूर्वीचा आहे, त्याच्यामध्येच सर्व काही अस्तित्व आहे, त्याच्या वाचून कुठल्याही गोष्टीला अस्तित्व नाही. हे सगळं प्रियानो नष्ट होणार आहे, पण ख्रिस्त जो आहे तोच काय तो आहे आणि त्याच्यामध्येच सर्व आहे. योहान शुभवर्तमान 1 अध्याय आपण वाचलेला, अभ्यास केलेला आहे. प्रारंभी शब्द देवाचा होता, शब्द देव होता, आणि त्या शब्दाच्या ठाई सगळं काही, अवघं काही अस्तित्व आले असं काही नाही जे त्या शब्दा वाचून झालं. जर तुमचा माझा ठाम विश्वास आहे तर तुम्हाला मला सुद्धा कळणं गरजेचं आहे की सर्व प्रसंगी देव नियंत्रणात, सर्व गोष्टी ख्रिस्ताच्या कृपेनुसार त्याच्या नियंत्रणामध्ये होतात. छळाचे प्रसंग येतात ते सुद्धा देवाचा गौरव होण्यासाठी येते, आपण पुढे अभ्यास करणारच. आणि म्हणून तुम्हाला मला कळावं की जो गोंधळ होत आहे ना तो परमेश्वरच घडवून आणत आहे. कुणामध्ये? जे देवाच्या वचनात नाहीये, जे ख्रिस्त विरोधक आहे. तर तुमच्या माझ्यामध्ये, तुम्ही आणि मी जर ख्रिस्ताच्या पक्षामध्ये, तर आपल्यामध्ये गोंधळ नसावा, आपल्याला खात्री असावी की आपल्यामध्ये ख्रिस्त नियम. आपण पुढील वचनाकडे जाऊन थांबूया.
प्रेषितांची कृत्य 21 वचन 35-36 कोणते? तेव्हा पायऱ्यावर आला तेव्हा असे झाले की लोकांच्या दांडगाव्यामुळे शिपायांनी त्याला उचलून नेले, कारण लोकांचा समुदाय मागत चालत असून याची वाट लाव असे ओरडत होता. आमेन. आमेन. वचनामध्ये लिहिले की ते लोक एवढा गोंधळ होता, मात्र त्यांना हे माहिती ठाऊक होतं की कसंही करून पौलाला ठार मारायचं. म्हणून वचनामध्ये लिहिले की तो पायऱ्यावरती जेव्हा आला तेव्हा लोकांची गर्दी इतकी प्रेस करत होती, एवढी दांडगाई वाढली होती की शिपायांना पौलाला उचलून गडीमध्ये न्यावं लागलं, त्या किल्ल्यामध्ये न्यावं लागलं. आणि मागे ते आरोळी मारत होते समुदाय की याची वाट लावा, असा तो ओरडत चालत होता. आपण प्रियांनो थोड्या दिवसांनी उत्तम शुक्रवार आणि ख्रिस्ताचे पुनरुत्थान साजरं करणार, नाही का? आपण अभ्यास केलेला आहे चारी शुभवर्तनामध्ये की असे लोकसमुदाय ख्रिस्ताविषयी पण त्याची वाट लावा अशी आरोळी मारत. आपण हे वचन वाचूया. लूक 23:18-23 कोणतं? लूक शुभवर्तमान 23:18-23. परंतु सर्वांनी एकच ओरडा करून म्हटले, ह्याची वाट लावा आणि आम्हासाठी बरब्बाला सोडा. हा माणूस शहरात झालेला दंगा व खून ह्या संबंधात तुरुंगात टाकलेला होता. येशूला सोडावे ह्या इच्छेने पिलाताने पुन्हा त्याच्याबरोबर भाषण केले. तरी ह्याला वधस्तंभावर खिळा व वधस्तंभावर खिळा असे ते ओरडत राहिले. वचन 23 पर्यंत वाचा. तो त्यांना तिसऱ्यांदा म्हणाला, का बरे? त्याने काय वाईट केले आहे? त्याच्याकडे मरणदंड होण्यासारखा काही दोष मला सापडला नाही, म्हणून मी याला फटके मारून सोडून देतो. पण याला वधस्तंभावर खिळाच असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालवला आणि त्यांच्या ओरडण्याला यश आले. आमेन. आमेन. आपण अभ्यास केलेला आहे नाही का प्रिय? वाट लावा अशी आरोळी ठोकणारे जसे आता पौलाच्या बाजूला जमे झालेले आहेत, तसेच ते ख्रिस्ताच्या वेळी सुद्धा जमे झाले. सबंध यरूशलेम नगर. कदाचित नासुरीत येशूला ते ओळखत सुद्धा नव्हते, पण वचनामध्ये लिहिले की मुख्य याजक, अधिकारी आणि लोक यांनी सगळ्यांना फितवलं आणि सबंध नगर जे काहीच दिवसापूर्वी म्हणत होते, होसाना होसाना, दाविदाच्या नावाने येणारा धन्यवादित असो आमचा राजा आहे, हालेलुया, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव. तेच लोक प्रियानो आता इथे आरोळी मारत होते. हा जो नासुरी येशू आहे याची वाट लावा, त्याचं रक्त आमच्या मुलाबाळावर असो. आणि जो परदेशी परराष्ट्रीय तो पिलात म्हणतो की याला वधस्तंभावर खिळावं, यानं तुमचं काय वाईट केलंय, त्याला मरणदंड द्यावा, असं काहीच दोष नाही त्याच्याकडे. पण हे गोंधळ करणारे लोक ओरडत आहेत, ज्याविषयी स्वतः ख्रिस्ताने सांगितलं नाही का? प्रभू म्हणाला की त्यांनी जर ख्रिस्ताला नाकारलंय तर ते जे ख्रिस्ताच्या पक्षाचे आहेत, जे ख्रिस्ताने पाठवलेले त्यांनाही नाकारणार. आणि तेच होत आहे. का? कारण जे ख्रिस्ताचे आहेत ते या जगाचे नाही, म्हणून जगाची मैत्री ख्रिस्ताबरोबर वैर आहे. आपण समजणं फार गरजेचं. जसं त्या यरूशलेम मध्ये लोकांना आवेश होता की बाबा आम्ही देवाचे लोक आहोत, देवाचे लोक म्हणून कार्य करत आहोत, पण खऱ्या अर्थाने ते सैतानाची पिलावळ. काही जण जाणून बुजून, काही जण नकळत का असे ना, पण ख्रिस्तासमोर ते हे म्हणू शकत नाही की प्रभूजी आम्ही तुला ओळखत नव्हतो. ही आर्ग्युमेंट चालणार नाही प्रिय. कारण तिकडे समजून उमजून त्यांनी ओरडले, गोंधळ केला की त्याचं रक्त आमच्या मुलाबाळावर असतं. आपण जे बोलतोय, जो आरोप करतोय त्याविषयी त्यांनी जबाबदार असणं गरजेचं होतं. ती जबाबदारी त्यांची स्वतःची, म्हणून आता तो दोष त्यांना लागलेला आहे. त्याविषयी सुद्धा तरी सुद्धा देवाची एवढी कृपा होती की जेव्हा पवित्र आत्मा मिळाला आणि पेत्राने भाषण केलं, त्या लोकांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली. तेव्हा ते म्हणाले की बंधुजनो आम्ही काय करावं? पेत्र म्हणाला, पश्चाताप करा, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. पाण्याने आणि आत्म्याने नव्याने जन्म घेतल्या वाचून तुमचा देवाच्या राज्यात प्रवेश. तुमच्या माझ्यासाठी पण महत्वाची गोष्ट, जर तुम्ही मी आजपर्यंत ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती झालो नाही हो, तर तुम्ही मी आजही प्रियानो ख्रिस्त विरोधकच आहोत. आपण जरी स्पष्टपणे आरोळी मारत नाहीये की त्याची वाट लावा, त्या ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळा, तरी आपल्या कृत्यांनी दररोज त्याला वधस्तंभावर खिळतोय. कारण अजून आपण त्या जुन्या पापामध्ये, जुन्या देह स्वभावामध्ये आहे. म्हणून जगामध्ये जेव्हा ख्रिस्त विरोधक कुठल्या घटना होतात, कारवाया होतात, तेव्हा आपण दानियेलाप्रमाणे गुडघे टेकून उपासना करत नाही, प्रार्थना करत नाही. आपण काय करतो?
टीव्हीवरती न्यूज बघतो, अरे आमच्या फेवर करणारी पार्टी ते सत्ताधीश कधी होती. हा कायदा होऊ नये म्हणून आपण इतरांना व्हॉट्सअपवरती एकमेकांना मेसेज करत बसतो, अरे हा कायदा फार वाईट आहे, त्याची क्लिप्स पाठवत असतो. आपल्यापैकी किती जण आहे प्रियानो दानियेला सारखे गुडघे टेकून दिवसातून 3 वेळा प्रार्थना करतात? किती जण आहे ज्यांना माहिती आहे पावलाप्रमाणे की यरुशलेम मध्ये गेल्यानंतर आम्हाला ख्रिस्तासाठी छळ सोसावा लागेल तरी सुद्धा तयार होतो. पण ते होणं गरजेचं आहे. आणि जर ते करत नाही आहोत प्रियांनो, तर अशा लोकांसाठी एक शिक्षा नेमलेली. आपण ते वचन वाचून थांबूया. मत्तय 23:37-39. मत्तय 23:37-39. येरुशलेमा येरुशलेमा, संदेष्टाचा घात करणाऱ्या व तुझकडे पाठवलेल्या दगडमार करणाऱ्या, जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते, त्या प्रकारे तुझ्या मुलाबाळांना एकवटायची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची नव्हती. पहा, तुमचे घर तुम्हाला ओसाड सोडले आहे. मी तुम्हाला सांगतो की आतापासून प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादित असे म्हणाल, तोपर्यंत तुम्ही दृष्टीस पडणार नाही. आमेन. आमेन. यरुशलेम शब्दाचा अर्थ माहितीये प्रियानो? थोर राजाची नगरी. परमेश्वराचे जे निवडलेले ज्या नगरामध्ये वस्ती करतात, जो थोर राजा आहे ख्रिस्त, त्या राजाची नगरी आहे. पण त्या राज्यामध्ये वस्ती करणारे जे जुनं इस्रायल होतं, ज्यांना मोशेचं नियमशास्त्र, संदेष्टांचं ग्रंथ, जे ख्रिस्ताचं प्रतिरूप आहेत, ख्रिस्ताकडे दर्शवतात, हे मिळून सुद्धा त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला. आणि अशांना ख्रिस्त म्हणत आहे की जशी कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते, तशी तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना एकवटायची माझी कितीदा इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. हालेलुया. आता नवं इस्रायल तुम्ही आणि मी होतो. तुमची माझी इच्छा आहे का ख्रिस्ताखाली एकवटायची, ख्रिस्ताची उपासना करायची, ख्रिस्ताची प्रार्थना करायची, की जगातल्या गोष्टींच्या मागे भरकटत जायची? आपण ठरवूया. पक्ष निवडण्याची गरज आहे. कारण जर नाही निवडलं तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे तुमचं घर आता तुम्हावरती सोडलेलं, आणि प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादित असे तुम्ही म्हणाल, तोपर्यंत ख्रिस्त तुमच्या दृष्टीस पडणार नाही. पुढल्याच अध्यायामध्ये ख्रिस्त म्हणतो की जेव्हा शिष्य मंदिराच्या इमारती प्रभूला दाखवू लागले, प्रभू म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, येथे चिऱ्यावर चिरा राहणार असा एकही चिरा राहणार नाही जो पाडला जाणार. आता लक्षात घ्या प्रियानो, परमेश्वराचं मंदिर तुमचं माझं शरीर आहे. तुमच्या माझ्या शरीरामध्ये तो पवित्र आत्मा वसतोय का, आपण याची चाचपणी करूया. जर नाही वसत आहे ना, जर नाही आपण ख्रिस्ताला परिधान केलंय, तर आजही आपण ख्रिस्त विरोधकच आहे. आजही आपण पण कळत किंवा नकळत आरोळी ठोकणारेच लोक की त्याची वाट. पण सावध आहे. तुम्ही पुढच्या वेळेस स्तुती करा. प्रेज द लॉर्ड. थँक्यू दादा, खूप छान तुम्ही एक्सप्लेन करून सांगता आणि आत्म्याच्या तळतळीने तुम्ही शिकवता. खरोखर प्रभू तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे, तशी तू आमचे ऋणे आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला राखीता करावा प्रतिपाद. आमेन. प्रेज द लॉर्ड. सर्वांना गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. Good night. Praise the Lord. Jai Masihi. गुड नाईट. प्रेज द लॉर्ड. जय मसीह.